100% स्थानिक कसं असतं, ज्यावेळेस वरच्याच पातळीवर कुठलं म्हणजे भाजप हा सगळ्यात आयडिओलॉजिकल पक्ष म्हणून आपण ज्याची विचारधारा किंवा खूप ज्याच्याकडं यांनी बघतो की पक्षशिस्तीतलं म्हणून तो भाजप 2014ला सत्तेवर आला. आणि तुम्हाला एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा डायलॉग आठवतो की कदापिही राष्ट्रवादीबरोबर आम्ही जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत युती करणार नाही. त्याच भाजपने आज राष्ट्रवादीबरोबर युती केली, राष्ट्रवादीला सत्तेत घेतलं. वरच्या पातळीवरच जर नेते असे करत असेल तर स्थानिक पातळीवर शेवटी प्रत्येकजण आपापलं गणित बघतो. आणि गेल्या 5 वर्षात राज्यात ज्या पद्धतीचं राजकारण घडले, कोण कधी कुणाबरोबर जाईल याची कुठलीही शाश्वतता राहिलेली नाही. गेलेला आहे म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही, आयडिओलॉजी काही राहिलेली नाही. त्याच्यामुळे स्थानिकचा जो काही कार्यकर्ता जो इच्छुक असतो तो त्याचं बघणारच ना. त्यामुळे आता काय ते गणित फारसं मला वाटत नाही की त्याला काय आयडिओलॉजीला काय महत्त्व राहिलेलं नाही आणि विचारधारेला काय महत्त्व राहील. मी कसा नगरसेवक होईल, मी कसा सत्तेत राहील यालाच महत्त्व आहे. 41 प्रभागांचा विचार करता एक विधानसभा वाईज आपण एक ओव्हरव्ह्यू केला तर विधानसभा वाईज तुमचं आकलन काय की कोणत्या पक्षाचं प्रभुत्व आहे? हडपसर, वडगाव शेरी, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा या ज्या विधानसभा आहेत खडकवासला, कोणत्या पक्षाचं बलाबल दिसतंय? एक ओव्हरव्ह्यू आम्हाला सांगितलं तर बरं राहील. नाही, साहजिक आहे कोथरूडमध्ये भाजप हे वरचढ आहे, ते चित्र राहील. शिवाजीनगरमध्ये तीच अवस्था आहे. कसब्यातही म्हणजे कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती इथंही भाजपचंच म्हणजे वर्चस्व राहील अशीच परिस्थिती आहे. आता राहिले उर्वरित खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंट. तर पुणे कॅन्टोन्मेंट हा म्हणजे संमिश्र आहे. तिथं काँग्रेसचं पण काही आहे, राष्ट्रवादी पण आहे, भाजप पण आहे, असं संमिश्र राहील. खडकवासल्यात भाजप आणि राष्ट्रवादी हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहे. हडपसरमध्ये तीच अवस्था आहे आणि वडगाव शहरीतही अवस्था आहे. वडगाव शहरीत थोडंसं हे आहे की वडगाव शहरी आणि हडपसरमधलं तिरंगी आहे. तिथं 2 राष्ट्रवादी, भाजप आणि वडगाव शहरीतही 2 राष्ट्रवादी आणि भाजप. अजून बरेच राजकीय समीकरणं घडायचे आहेत की अजून कोण कुठं जाईल याची अजूनही शाश्वत नाही आहे. अजूनही अनेक राजकीय प्रवेश, पक्षांतर होणार आहेत. त्याच्यामुळं पुढची समीकरणं त्याच्यावर ठरतील. राजकीय प्रवेश, पक्षांतर होणार आहे तर पक्षाकडे भाजपकडेच ओढा आहे अजून नागरिकांचं 100% नागरिकांचं नाही, नेत्यांचा कुणाकडे ओढा? इच्छुकांचा अजूनही ओढा भाजपकडेच आहे आणि भाजपच्याच दिशेने वाटचाल चालू आहे सगळ्यांची. आता हे कधी ज्यावेळेस उमेदवारीचं वाटप होईल आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते उलट्या दिशेने जातील, मग काँग्रेसला उमेदवार मिळतील, मग राष्ट्रवादीला मिळतील, मग शिवसेना. भाजपमध्ये ज्यांना संधी मिळणार नाही ते उलटा प्रवास करतील. आता तरी सध्या सगळा प्रवास भाजपच्या दिशेने चालू आहे. पण जेव्हा भाजपची उमेदवारी यादी येतील, मग एका प्रभागात 10 आणि 12 इच्छुक आहेत, 4 जणांना संधी द्यायची आहे. त्यामुळे उरलेले साहजिक इतर पक्षाचा मार्ग अवलंबतील.